हॅलो एव्हरीवन, हॅपी संडे. आज आपण बघणार आहोत छान खुसखुशीत आणि सर्वांची आवडती फेवरेट अशी आळू वडीची रेसिपी. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. मीठ, हळद, लाल तिखट, हिंग आणि ओवा. त्याच्यानंतर आळूच्या पानांचं देठ कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते रॅप करताना मध्ये नाही येणार. आणि मग आळूची पानं छानपैकी धुवून घ्यायची आहे, ड्राय करायला ठेवायची आहेत. त्यानंतर आपण हिरव्या मिरचीचं वाटण तयार करायचं आहे, ज्याच्यामध्ये लागणार आहे जिरं, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं तुकडा आणि 4-5 हिरव्या मिरच्या. चवीनुसार हे कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्याच्यावर टाकायचे आहेत तीळ, त्याने खूप छान असा क्रंची स्वाद येतो. मग डाळीचं पीठ, पानांच्या क्वांटिटीनुसार थोडंसं पाणी आणि कोकम आगळ आणि दही मिक्स करायचं आहे. दही हे खवखव कमी करण्यासाठी यूज करू शकता. छान वाटण एकजीव झाल्यानंतर भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि रॅप करायला घ्यायचे आहेत आळूची पानं लेअर वाईज 1 बाय 1. ते झाल्यानंतर छान असं रॅप करणं ही इज वन ऑफ द टेक्निक. जे स्टीम करून घ्यायचं आहे, कुकरमध्ये किंवा स्टीमरमध्ये करू शकता आणि छान कट करून फ्राय करायचं आहे. आणि आपल्या घरातल्यांची रिॲक्शन्स बघायला नक्की थांबायचं आहे. मला सांगा कशी झाली रेसिपी. थँक्यू एव्हरीवन.